नमस्कार, मी निलेश गिरे पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 च्या प्रकरण क्रमांक 4 ज्याचं नाव आहे पर्यावरणीय व्यवस्थापन या प्रकरणाला सुरुवात केली असून या प्रकरणाशी संबंधित या अगोदरच आपले 5 व्हिडिओज किंवा 5 लेक्चर पूर्ण झाले आहेत। आज जे असणार आहे ते असणार आहे आपलं लेक्चर क्रमांक 6 जे की आपल्या प्रकरणाशी संबंधित असेल। ठीक आहे, तर प्रकरणाचं नाव आहे पर्यावरणीय व्यवस्थापन। तर लेक्चर क्रमांक 6 ला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण पाहूया की नेमकं आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणते मुद्दे कव्हर करणार आहोत। तर आजच्या लेक्चरचा जो आपला मूळ मुद्दा असणार आहे तो असणार आहे पर्यावरण संवर्धन। प्रकरणाचं नाव आहे पर्यावरणीय व्यवस्थापन आणि आजच्या लेक्चरचा मुद्दा आहे आपला पर्यावरण संवर्धन। तर हा मुद्दा कुठून घेतलाय तर आपलं जे बोर्डचं पुस्तक आहे, आता जे पुस्तक आहे त्याचं जर आपण पान क्रमांक 38 पाहिलं तर त्याच्यावरतून घेतलाय। हा मुद्दा आपल्याला व्यवस्थित कळावा म्हणून नेहमीप्रमाणेच आपण एक छोटंसं स्लाइड प्रेझेंटेशन बनवलेलं आहे ज्याच्यामध्ये सगळे मुद्दे आपल्याला व्यवस्थितपणे कव्हर केलेले आहेत जेणेकरून सगळ्या गोष्टी आपल्याला समजतील। ठीक आहे, तर पहा मग नेमकं आजच्या लेक्चरमध्ये पॉइंट आहे काय। तर हा जो मुद्दा आहे आपला जो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला कव्हर करायचा आहे त्याला आपण 3 पार्ट मध्ये डिवाइड करू शकतो किंवा 4 पार्ट मध्ये डिवाइड करू शकतो। एक म्हणजे काय, इथं सांगा पाहू मध्ये आपल्याला 3 प्रश्न आहेत। हा एक आपला मूळ मुद्दा, आपण अगोदर 3 प्रश्न पाहणार, हा झाला एक पॉइंट। नंतर इथं दिलंय पर्यावरणावरती परिणाम करणारे काही घटक असतात त्याच्याबद्दल 3-4 लाईन दिल्यात, तो झाला आपला दुसरा पॉइंट। नंतर एक तक्ता, हा आपला तिसरा पॉइंट आणि गांधीजींचं किंवा महात्मा गांधीजींचं एक वचन, तो झाला आपला चौथा पॉइंट। मग आपण असं म्हणू शकतो की या लेक्चरला आपण किती पार्ट मध्ये डिवाइड करू, परत 4 पार्ट मध्ये। पहिल्या पार्ट मध्ये आपण 3 प्रश्न कव्हर करू, दुसऱ्या पार्ट मध्ये हे घटक, त्या घटकांबद्दल काय सांगितलंय, ते पर्यावरणावरती कसं परिणाम करतात ते पाहू, तिसऱ्या पार्ट मध्ये आपण हा तक्ता पाहू आणि चौथ्या पार्ट मध्ये आपण गांधीजींचं हे वचन आणि त्या वचनाचा अतिशय महत्वाचा आणि संदेश देणारा अर्थ पाहूया। ठीक आहे, तर पहा 3 प्रश्न काय आहेत। तर पहिला प्रश्न इथे विचारण्यात आलाय, पर्यावरणावरती कोणते कोणते घटक परिणाम करतात आणि ते कसे परिणाम करतात। ठीक आहे, प्रश्न सोपा आहे, आपण पाहूया। पहिली गोष्ट, ज्यावेळेस आपण पाहिलं होतं आपलं लेक्चर क्रमांक 4 मध्ये आपण एक पॉइंट कव्हर केला होता की नेमका पर्यावरण म्हणजे काय आणि पर्यावरणाचा आणि परिसंस्थेचा काय संबंध असतो। तिथं आपण पाहिलं होतं पर्यावरण म्हणजे काय, तर आमच्या सभोवतालची जी एकूण परिस्थिती आहे, ठीक आहे, आपल्या सभोवतालची जी एकूण परिस्थिती असते यालाच आम्ही म्हणत असतो कोण, पर्यावरण। मग तुमच्या सभोवताली काय आहे, जसं तुम्ही घराच्या बाहेर निघालात तर तुमच्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळतात झाडे, तुमच्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळतात प्राणी। समजा तुम्हाला तुमच्या बाजूला आसपास कुठंतरी नदी पाहायला मिळाली किंवा कुठंतरी तलाव पाहायला मिळाला, ठीक आहे, किंवा आपल्यासारखेच इतर मानव प्राणी पाहायला मिळाले। आता ह्या ज्या गोष्टी आता ह्या गोष्टी तुमच्या बाजूला तर आहेत, याच्या व्यतिरिक्त तुमच्या बाजूला काय आहे, तर तुमच्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळाले रस्ते, तुमच्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळाल्या मोठमोठ्या इमारती, त्या रस्त्यांवरती चालणारे वेगवेगळे वाहने, तिथंच आसपास समजा कुठंतरी तुमच्या घराच्या बाजूला असतील कारखाने। ह्या गोष्टी, मग एकूण जी परिस्थिती आपल्या सभोवताली आहे त्याला आम्ही काय म्हणतो, पर्यावरण। पण याच्यामधल्या काही ज्या गोष्टी येतात त्या काही गोष्टी, ह्या गोष्टी आपण नाही बनवलेल्या, ह्या गोष्टी आपल्याला म्हणजेच ह्या गोष्टी कोणाने बनवल्या, निसर्गाने। पण ह्या गोष्टी मात्र निसर्गाने बनवलेल्या नाही येतात, ह्या गोष्टी कोणी बनवलेल्या आहेत, मानवाने। मग आपल्या पर्यावरणाचे किंवा जो आपल्या सभोवतालचं पर्यावरण आहे त्याचे 2 भाग पडतात, एक नैसर्गिक पर्यावरण आणि एक मानव निर्मित पर्यावरण। नैसर्गिक पर्यावरण म्हणजे काय, नैसर्गिक पर्यावरणात त्या गोष्टी येतात ज्या निसर्गाने बनवलेल्या येतात आणि मानव निर्मित पर्यावरणात त्या गोष्टी येतात ज्या मानवाने बनवलेल्या येतात। याचा अर्थ 2 प्रकारचे घटक असतात, एक नैसर्गिक घटक आणि एक मानव निर्मित घटक। आता प्रश्न काय, प्रश्न असा विचारलाय पर्यावरणावरती कोण कोणते घटक परिणाम करतात। आता तशाच काही गोष्टी आहेत पहा। एक, समजा आपल्याकडे एक अशी परिस्थिती आहे, आपण असं म्हणू शकतो समजा दुष्काळ किंवा एखाद्या ठिकाणी आला महापूर किंवा एखाद्या ठिकाणी झाला
ज्वालामुखी. आता दुष्काळ, महापूर, ज्वालामुखी ह्या गोष्टी आपण नाही घडून आणल्या, ह्या गोष्टी कोणी घडवल्या? आता निसर्गाने. मग हे कोणते घटक येतं? तर हे सुद्धा कोणते घटक झाले? नैसर्गिक घटक. परंतु समजा एखाद्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काय करण्यात आली आहे? जंगलतोड. ठीक आहे. एखाद्या ठिकाणी समजा मोठ्या प्रमाणात समजा कारखान्यातून वगैरे काही कोण बाहेर टाकण्यात येत आहेत? हानिकारक रासायनिक घटक. जंगलतोड आहे, रासायनिक घटक आहे, किंवा खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर केला जातोय. आता ह्या ज्या गोष्टी, आता ह्या कोणत्या गोष्टी? आता मानव निर्मित घटक येतात. ठीक आहे. मग ह्या गोष्टी नैसर्गिक येतात, या गोष्टी मानव निर्मित येतात. असे दोन्ही प्रकारचे पहा. याचा पण परिणाम काय होणार आहे? तर याचा पण परिणाम काय होईल की याच्यामुळे याचा समजा दुष्काळ पडला तर परिणाम कोणावरती होईल? सजीवावरती. कसा परिणाम होईल? की जे झाडं येतं, झाडं असतील किंवा आपल्या शेतातील पिके असतील किंवा आपल्यासारखेच जे निसर्गात इतर कोण येतं? प्राणी येतं. जर दुष्काळ पडला तर यांना पाणी मिळणार नाही, एकंदरीतच त्यांच्या जीवनावरती परिणाम होईल. ठीक आहे. मग झाडं जळून जातील, पिके जळून जातील, प्राण्यांना जर प्यायला पाणी नाही मिळालं तर ते सुद्धा पाण्याविना मरून जातील. तसंच जंगलतोड झाली तर जंगलातील जे कोणते प्राणी येतं, पक्षी येतं, ते त्या ठिकाणी राहत होते. त्या ठिकाणी ते राहत होते तर त्यांचे घरटे वगैरे तुटून जातील, म्हणजे त्यांना राहण्याची जागा राहणार नाही, म्हणजेच त्यांची राहण्याची जागा काय होईल? नष्ट होईल. रासायनिक घटक खूप मोठ्या प्रमाणात समजा कारखान्यातून वगैरे बाहेर पडतायत किंवा शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला जातोय, तर एकंदरीतच आपण म्हणूया की वायू प्रदूषण होईल किंवा माती प्रदूषण होईल किंवा जल प्रदूषण होईल. मग वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदूषणाला आपल्याला सामोरं जावं लागेल. ठीक आहे. प्लास्टिकचा वापर जर जास्त झाला तर आपल्याला माहिती आहे प्लास्टिक कुजत नाही, मातीमध्ये तसंच पडून राहील, त्याच्यामुळे सुद्धा मातीचं काय होणार आहे? प्रदूषण होणार आहे. एकंदरीत काय आहे की पर्यावरणावरती परिणाम करणारे दोन प्रकारचे घटक असतात. एक असतात नैसर्गिक घटक, एक असतात मानव निर्मित घटक. आणि ते कशा पद्धतीने? तर ते या पद्धतीने, म्हणजेच यांच्या मार्फत जर समजा जे मानव निर्मित घटक असतील किंवा नैसर्गिक घटक असतील, एकंदरीत या सगळ्याचा परिणाम आपल्या बाजूच्या कोणावरती होणार आहे? सजीव सृष्टीवरती होणार आहे. मग जसं की दुष्काळ पडल्यावर झाडं जळू लागलेत, प्राण्यांना प्यायला पाणी मिळत नाही, आपल्या शेतातील पिकं जळून जाऊ लागले, तर उत्पादन कमी होऊ लागले किंवा पिकं उगवतच नाही येतं. दुसरी गोष्ट महापूर आलं, अनेक झाडं वाहून गेले, प्राणी वाहून गेले. तसंच तिसरी गोष्ट ज्वालामुखीमुळं एखादी जमीन जी आहे ती जमीन पूर्ण नापीक बनली, त्याच्यावरती सगळा ज्वालामुखीचा किंवा लावारसाचा उद्रेक झाला होता. तिथले जे झाडं आहेत ते झाडं आपण होणे की जळून गेले. तसंच मानव निर्मित घटकांमुळे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढलं. एकंदरीतच अनेक घटक असतात जे काही मानव निर्मित असतील, काही नैसर्गिक घटक असतील, ते पर्यावरणावरती परिणाम करतात. तर या घटकांच्या माध्यमातून पर्यावरणातील गोष्टींचं प्रदूषण होत असतं आणि याचा परिणाम जो आहे तो पर्यावरणातील सजीव सृष्टीवरती म्हणजेच निसर्गातील कोणावरती होत असतो? सगळ्या सजीवांवरती होत असतो. मग पहा प्रश्न होता ना, आता प्रश्नाचं उत्तर काय? पर्यावरणावरती कोणते कोणते घटक परिणाम करतात आणि कसे परिणाम करतात? तर नैसर्गिक घटक आणि कोण? मानव निर्मित घटक. जसे की भूकंप, पूर, दुष्काळ, ज्वालामुखी यामुळे काय बदलतं? पर्यावरण बदलतं. दुसरी गोष्ट मानव निर्मित घटक कोणते येतं? झाडं तोडणं, कारखान्यातून धूर बाहेर टाकणं, रासायनिक द्रव्यांचा वापर जास्त करणं, प्लास्टिकचा वापर करणं, पाण्याचा प्रदूषण, हे सगळे कोणते घटक येतं? मानव निर्मित. हे निसर्ग नाही करीत आहे. या सगळ्यामुळे काय होतं? यामुळे हवा, पाणी, माती काय होते? प्रदूषित होते आणि कोणावर वाईट परिणाम होतात? जीवसृष्टीवरती वाईट परिणाम होतात. मग अशा पद्धतीने झाला आपला प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर. आता प्रश्न क्रमांक 2 काय? जर पर्यावरणामध्ये भक्षकांची संख्या सतत वाढत गेली तर काय होईल? मग आपल्याला माहिती आहे पर्यावरणामध्ये म्हणा किंवा परिसंस्थेमध्ये म्हणा, परिसंस्थेमध्ये जर भक्षकाची संख्या जास्त वाढत गेली, समजा काय होणार आहे? गवत होतं, त्या गवताला नाग तोडा खात होता आणि ठीक आहे असं दाखवावं लागतं, एक मिनिट. आणि या नाग तोड्याला समजा बेडूक खात होता
आता जो खात असतो तो कोण असतो? भक्षक. ठीक आहे, मग बेडूक कोण झाला? भक्षक. बेडूक जर नाक तोड्याला खातोय तर नाक तोडा बेडकासाठी कोण झाला? भक्ष, किंवा तो प्राणी ज्याची शिकार केली जाणार आहे त्याला म्हणतात शिकार प्राणी. ठीक आहे, मग नाकतोडा झाला शिकार प्राणी म्हणजे भक्ष, आणि बेडूक त्याचा कोण झाला? शिकार करणारा प्राणी म्हणजे कोण? भक्षक. आता काय होईल जर समजा पर्यावरणामध्ये किंवा परिसंस्थेमध्ये किंवा अन्न साखळीमध्ये भक्षकाची संख्या वाढली, म्हणजेच कोण जास्त प्रमाणात वाढू लागले? तर बेडूक. बेडकांची संख्या खूप जास्त झाली. जर बेडकांची संख्या खूप जास्त झाली तर आपण म्हणूया ते मोठ्या प्रमाणात कोणाला खायला सुरुवात करतील? नाकतोड्याला. मग सुरुवातीला तर नाकतोडे त्यांना पुरतील एवढे असतील, मग हळूहळू बेडूक काय करतील की बेडकांची संख्या खूप जास्त प्रमाणात म्हणजे भक्षकाची संख्या खूप जास्त प्रमाणात वाढू लागल्यामुळे हळूहळू कोण कमी होतील? भक्ष. कोण कमी झाले? भक्ष. जर भक्ष कमी झाले तर आपल्याला माहिती आहे म्हणजेच शिकार प्राणी किंवा भक्ष्याची संख्या हळूहळू कमी व्हायला लागेल, आणि एक वेळ असा येईल की एवढे बेडूक होतील की त्यांना खाण्यासाठी कोण मिळणार नाही? अन्न. म्हणजे कोण शिल्लक राहणार नाही? नाकतोडा. मग आता एक वेळ अशी येईल की बेडूक तर खूप जास्त असतील पण त्यांचं अन्नच संपलेलं असेल, मग आता उपासमारीने कोणावरती मारण्याची वेळ येईल? भक्षकावरती सुद्धा, म्हणजे बेडूक सुद्धा मारायला सुरुवात होतील. याचा अर्थ असा आहे जर अन्न साखळीमध्ये, परिसंस्थेमध्ये किंवा पर्यावरणामध्ये जर भक्षकांची संख्या खूप जास्त प्रमाणात वाढू लागली तर कालांतराने भक्ष संपतील, म्हणजे ज्यांना खाल्लं जातंय ते तर संपतीलच, पण ते संपल्यामुळं त्यांच्यावर अवलंबून असणारे हे जे भक्षक आहेत, जे आपण शिकार करणारे प्राणी आहेत जसं की बेडूक आहे, ते सुद्धा संपणार आहेत. आणि मग जर समजा बेडूक पण कालांतराने संपायला लागले तर बेडकावरती अवलंबून असणारे समजा साप पण संपतील, म्हणजे पूर्ण अन्न साखळी. ठीक आहे, पूर्ण अन्न साखळी इथं संपेल, म्हणजे पूर्ण कोण विस्कळीत झाली? अन्न साखळी. म्हणजेच पूर्ण तिथली कोण बिघडली? परिसंस्था. म्हणजेच तिथल्या कोणावरती परिणाम झाला? एकूणच पर्यावरणावरती. ठीक आहे, मग काय ह्या प्रश्नाचं उत्तर? जर एखाद्या जर पर्यावरणामध्ये किंवा परिसंस्थेमध्ये किंवा एखाद्या अन्न साखळीमध्ये भक्षकांची संख्या जास्त झाली तर भक्षक जास्त झाल्यामुळे ते भक्ष्याला मोठ्या प्रमाणात खायला सुरुवात करतील. मग कालांतराने भक्ष म्हणजे जो शिकार केला जाणारा प्राणी आहे तो पण संपेल. मग अन्न संपलं तर वाढलेले भक्षक पण हळूहळू परत कमी व्हायला लागतील, आणि ते कमी झाले तर त्यांच्यावर अवलंबून असणारे त्यांचे भक्षक जसं की बेडकावर अवलंबून असणारे साप पण संपतील, म्हणजे पूर्णच अन्न साखळी विस्कळीत होईल, म्हणजेच पूर्ण परिसंस्था त्या ठिकाणाची बिघडेल. ठीक आहे, आता पहा जर नाकतोडा संपला तर कोणाचं प्रमाण वाढेल? फक्त गवताचं. म्हणजे फक्त कोण वाढत चालतील? उत्पादक. बाकी सगळी त्यांच्यावर अवलंबून असणारी कोण संपत चालली आहे? अन्न साखळी. याचा अर्थ असा आहे की अन्न साखळीतील एकाचा जरी बॅलन्स समतोल बिघडला, एकाचा जरी नंबर प्रमाणापेक्षा जास्त झाला किंवा प्रमाणापेक्षा कमी झाला तर पूर्ण अन्न साखळी, पूर्ण परिसंस्था त्या ठिकाणची बिघडत असते, म्हणजे तिथल्या पर्यावरणाचा समतोल बिघडत असतो. ठीक आहे, तर मग पहा प्रश्न काय आहे? पर्यावरणामध्ये भक्षकाची संख्या सतत वाढत गेली तर काय होईल? भक्षकाची संख्या वाढली तर शिकार प्राणी म्हणजे भक्ष कमी होतील, यामुळे अन्न साखळीतील समतोल बिघडेल, आणि शेवटी स्वतः भक्षकांनाही म्हणजे शेवटी बेडकाला सुद्धा अन्नाची काय भासेल? कमतरता भासेल. एकंदरीतच तिथली पूर्ण परिसंस्था विस्कळीत होऊन जाईल. ठीक आहे, तर पाहता आता प्रश्न क्रमांक 3 काय? नदीच्या किनारी भागात जर मोठमोठे कारखाने उभारले गेले तर नदी व परिसंस्थेवर त्याचा काय परिणाम होईल? काय केलं? नदीच्या भागामध्ये नदी आहे आणि नदीच्या परिसरामध्ये जर आम्ही मोठमोठे काय उभारले? कारखाने. तर पहा आपल्याला माहिती आहे कारखान्यातील जेवढा काही कचरा असेल, कारखान्यातील जेवढे काही घातक रासायनिक पदार्थ किंवा रासायनिक कचरा असेल ते सगळे पदार्थ किंवा रासायनिक कचरा कोणामध्ये सोडला जाईल? ह्या नदीमध्ये. नदीमध्ये सोडल्यामुळे काय होईल की नदीमधील जे पाणी आहे त्या पाण्याचं होईल प्रदूषण, आणि ह्या पाण्याचं प्रदूषण झाल्यामुळं या नदीमध्ये राहणारे
जे पाण्यात राहत असतात त्यांना आम्ही काय म्हणतो, जलचर. मग जे कोणते जलचर प्राणी असतील किंवा ज्या कोणत्या जलचर वनस्पती असतील यांच्यावरती त्याचा काय होईल, परिणाम. दुसरी गोष्ट, जर हेच पाणी पिण्यासाठी वापरलं जाणार असेल तर पिण्याच्या पाण्यामध्ये पण आपण म्हणूया की दूषितपणा येईल, त्याचंही प्रदूषण होईल, त्याचा परिणाम तिथल्या लोकांच्या आरोग्यावरती होईल. परत जर प्रदूषणामुळे त्याच्यामधले आपण म्हणूया की प्राणी आणि वनस्पती मरू लागले तर एकंदरीतच त्या नदीतील किंवा त्या पाण्यातील अन्न साखळी संपेल, म्हणजेच त्या नदीतील किंवा पाण्यातील कोण बिघडेल, परिसंस्था बिघडेल, तिथली पूर्ण परिसंस्था विस्कळीत होऊन जाईल. ठीक आहे, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. काय प्रश्न होता, नदीच्या किनारी भागात मोठमोठे कारखाने उभारले गेले तर नदी व परिसंस्थेवर त्याचा काय परिणाम होईल. तर उत्तर असं आहे, कारखान्यातील जे काही सांडपाणी किंवा रसायने असतील ते नदीत मिसळून पाणी दूषित होईल, पाण्यातील मासे व इतर जलचर काय होतील, मरून जातील, पिण्याचे पाणी असुरक्षित होईल, संपूर्ण नदीच्या परिसंस्थेचा काय बिघडेल, समतोल बिघडेल. ठीक आहे, हा झाला आपल्या लेक्चरचा पहिला पॉइंट. 4 टप्पे तर पहिला टप्पा. आता दुसरा टप्पा कोणता आहे, तर दुसरा टप्पा म्हणजे इथून घेतलाय पहा, हा पहिला टप्पा. आता हा दुसरा टप्पा. त्यांनी सांगितलंय की पर्यावरणामध्ये काही घटक असतात आणि ते कसं परिणाम करतात ह्याच्याबद्दल सांगितलं होतं. आता तो दुसरा टप्पा पाहायचा आहे, मग नंतर तिसरा टप्पा तक्त्याचा असेल. इथं आहे आपला दुसरा टप्पा. काय सांगितलंय की पर्यावरणामध्ये 2 प्रकारचे घटक असतात, एक मानव निर्मित घटक आणि एक आपण होण्या की समजा नैसर्गिक घटक. हे जे नैसर्गिक घटक आहेत आणि मानव निर्मित घटक येतं यांचा पर्यावरणावरती परिणाम होत असतो, आणि काही नैसर्गिक आणि मानव निर्मित घटकांमुळे पर्यावरणाचा काय बिघडतो, समतोल. आणि पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळं पर्यावरणामध्ये असणारे किंवा त्या परिसंस्थेमध्ये असणारे जे सजीव असतात किंवा जी सजीव सृष्टी असते त्याच्यावरती त्याचा परिणाम होतो. जसं की झाडे असतील, इतर प्राणी असतील, मानव असेल, जे काही सूक्ष्मजीव असतील, म्हणजे एकूणच जे सजीव येतं या सजीवावरती त्यांचा काय होत असतो, परिणाम होत असतो. जसं की नैसर्गिक घटक जे कोणामुळे घडतात, मानवामुळे, निसर्गामुळे. जसं की भूकंप आहे, दुष्काळ आहे, ज्वालामुखी आहे. जे घटक निसर्गामुळे घडले ते कोण झाले, नैसर्गिक घटक. काही मानव निर्मित घटक जे कोणाच्या कृतीमधून घडतात, मानवाच्या कृतीमधून घडणाऱ्या घटकांना आम्ही काय म्हणूया, मानव निर्मित घटक. जसं की मानवाच्या कृतीमुळे मानवाने जंगल तोडले, जंगल तोड झाली, तिथलं आपण म्हणूया की सगळे जंगल गेले, तिथल्या पक्ष्यांचं प्राण्यांचं सगळं वास्तव्याची जागा, राहण्याची जागा नष्ट झाली. ठीक आहे. दुसरी गोष्ट, मानवाने कारखाने उभारले, कारखान्यामधून रासायनिक धूर किंवा आपण म्हणूया जो पर्यावरणाचं प्रदूषण करेल किंवा हवेचं प्रदूषण करेल, रासायनिक द्रव्य, रासायनिक घटक बाहेर पडू लागले, ते नदीमध्ये मिसळू लागले, धूर सगळा हवेत मिसळू लागला, मग हवा प्रदूषण होऊ लागलं, आवाजाने आपण म्हणूया की ध्वनी प्रदूषण होऊ लागलं, पाण्यामध्ये टाकल्यामुळे जल प्रदूषण होऊ लागलं, काही घटक मातीमध्ये मिसळल्यामुळे आपण म्हणू शकतो की मातीचं प्रदूषण होऊ लागलं. तसंच आपण रस्ते उभारले, रस्त्यामुळे सगळीकडे सिमेंटचं कॉन्क्रीटकरण झालं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की काही मानव निर्मित गोष्टी आहेत, मानवाने प्लास्टिकचा वापर वाढवला. आता ह्या सगळ्या गोष्टीतून सुद्धा पर्यावरणावरती काय होत असतो, परिणाम. मग ज्या गोष्टी मानवाच्या कृतीमुळे घडतात त्याला म्हणतात कोणते घटक, मानव निर्मित घटक. मग आता काही नैसर्गिक घटक आहेत, काही मानव निर्मित घटक आहेत. हे काय करतात, हे घटक जेव्हा पर्यावरणाला हानी पोहोचवतात तेव्हा निसर्गातील काय बिघडतो, समतोल. आता पहा, निसर्गाच्या जरी गोष्टी असतील तरी निसर्गाच्या काही गोष्टी अशा येतात ज्या निसर्गाचाच काय बिघडवू शकतात, समतोल. ठीक आहे, निसर्गाने तयार केलं किंवा निसर्गामुळे तयार झालेला पूर, निसर्गामुळे घडून आलेला किंवा निसर्गात घडलेला दुष्काळ किंवा निसर्गात झालेला ज्वालामुखी. आता ज्वालामुखी असेल, पूर असेल किंवा आपण म्हणूया भूकंप असेल, ह्या निसर्गाच्याच गोष्टी येतात, पण ह्याच्यामुळं निसर्गाचाच काय बिघडू शकतो, समतोल. परंतु याच्यामध्ये काही गोष्टी मानवाच्या पण येतात. मानवाने केलेली जंगलतोड, मानवाने उभारलेले कारखाने, मानवाने केलेलं मातीचं, पाण्याचं, हवेचं प्रदूषण, याच्यामुळे सुद्धा निसर्गाचा काय बिघडणार आहे, समतोल. मग काही मानव निर्मित गोष्टी येतात, काही नैसर्गिक गोष्टी येतात. या गोष्टींमुळे निसर्गाचा काय बिघडू शकतो, समतोल, पर्यावरणाचा समतोल. पण याच्यामध्ये जो परिणाम आहे तो परिणाम मुख्यत्वे पर्यावरणातील सजीव सृष्टीवरती, म्हणजे झाडं, आपल्यासारखे जे इतर प्राणी येतं किंवा जे सूक्ष्मजीव येतं यांच्यावरती त्याचा काय होत असतो, परिणाम. खाली उदाहरणं पण सांगितलेत. मग पहा, 2 प्रकारचे घटक येतं. हे घटक जेव्हा पर्यावरणाला हानी पोहोचवतात त्यावेळेस निसर्गाचा काय बिघडत असतो, समतोल बिघडत असतो. जसं की त्यामुळे कोणावरती परिणाम होतात,
जीवसृष्टीवरती. मग पहा विशेषतः जैविक घटक, मग जसं की झाडे, प्राणी, माणसं, सूक्ष्मजीव, हे जे जैविक घटक आहेत यांच्या कोणावरती परिणाम होतो? अस्तित्वावर. समजा भूकंप आला, ज्वालामुखी आला, झाडं जळून गेले किंवा झाडं सगळे उपटून पडले, पूर आला, सगळे झाडं जास्त पाणी झाल्यामुळे जळून गेले, किंवा दुष्काळ पडला, झाडांना पाणीच नाही मिळालं, प्राण्यांना पाणी नाही मिळालं, म्हणजे जिथले जे सजीव येतं त्या सजीवाच्या अस्तित्वावरती ह्या घटकांचा काय होत असतो? परिणाम. आणि त्याच्यामुळे आपण म्हणूया की निसर्गाचा काय बिघडत असतो? समतोल. उदाहरणार्थ जसं की नैसर्गिक घटक आहे भूकंप आणि कोण? दुष्काळ. मानव निर्मित घटक आहे कारखान्यातील धूर, जास्त झाडं तोडणं, हे कोणा केलं? मानवाने. मग आता भूकंप झाल्यामुळे काय झालं की घर, शेती, झाडं काय होतात? उद्ध्वस्त होतात. दुष्काळ पडला तर पीक, प्राणी जिवंत राहणं काय होतं? कठीण. म्हणजे एकंदरीतच तिथल्या सजीव सृष्टीवरती ह्या नैसर्गिक घटकांचा काय झाला? परिणाम. म्हणून निसर्गाचा काय बिघडला? समतोल. तसंच कारखान्यातील धूर, गटारातील पाणी नद्यात मिसळल्यामुळे नदी काय झाली? दूषित झाली. मग नदीचं पाणी ही नैसर्गिक गोष्ट आहे, ती मानवच्या कृत्य किंवा मानव निर्मित कृत्यामुळं, म्हणजेच कारखान्यातील धूर आणि गटारामध्ये आपण म्हणूया की खूप सांडपाणी, घाण पाणी, प्रदूषणयुक्त पाणी असल्यामुळं पूर्ण त्या ठिकाणी काय होऊन गेलं? नदीचं पाणी पूर्णपणे दूषित झालं. तसं जास्त झाडं तोडल्यामुळं ऑक्सिजन कमी झाला, म्हणजे प्राणवायू कमी होतो, आणि जास्त झाडं तोडल्यामुळे जे प्राणी असतात, पक्षी असतात, यांचे घरं, यांचे घरटं, यांची राहण्याची जागा काय होत असते? नष्ट होत असते. मग हे कोणत्या घटक येतं? मानव निर्मित. आणि हे कोणते घटक येतं? नैसर्गिक घटक. तर त्या लाईन मध्ये त्यांना सांगायचंय काय की दोन प्रकारचे घटक असतात, काही मानव निर्मित घटक असतात आणि काही आपण म्हणूया की नैसर्गिक घटक असू शकतात. हे घटक ज्यावेळेस पर्यावरणाला हानी पोहोचवतात, हे घटक ज्यावेळेस पर्यावरणाला त्रास देतात, त्यावेळेस पर्यावरणाचा किंवा निसर्गाचा समतोल बिघडत असतो आणि याचा मुख्य परिणाम निसर्गातील सजीवांवरती म्हणजेच जीवसृष्टीवरती होत असतो. जसं की निसर्गात राहणारे झाडं असतील, निसर्गात राहणारे सूक्ष्मजीव असतील, निसर्गात राहणारे आपल्यासारखेच जे इतर प्राणी असतील, यांच्या अस्तित्वावरती त्याचा थेट काय होत असतो? परिणाम. मग सगळ्याचा ओव्हरऑल सारांश काय? थोडक्यात नैसर्गिक जसं की पूर असेल, भूकंप असेल, आणि मानव निर्मित जसं की कारखाने, झाडतोड असेल, अशा नैसर्गिक आणि मानव निर्मित घटकांमुळे पर्यावरणातील समतोल बिघडतो आणि त्याचा परिणाम कोणावरती होतो? जीवसृष्टीवरती होतो. ठीक आहे. मग या इथं परत आपल्या मूळ मुद्द्यावरती इथं काय सांगितलंय? पर्यावरणामध्ये असणारे काही नैसर्गिक घटक आणि काही मानव निर्मित दूषित घटक जेव्हा पर्यावरणास हानी पोहोचवतात तेव्हा पर्यावरणामध्ये समाविष्ट अनेक घटकांमध्ये काय निर्माण होतो? असमतोल निर्माण होतो. आणि त्याचा परिणाम हा त्या घटकांच्या मुख्यत्वे जैविक घटकांच्या कोणावरती होतो? अस्तित्वावरती. मग ज्यावेळेस काही नैसर्गिक घटक आणि काही मानव निर्मित दूषित घटक हे पर्यावरणाला हानी पोहोचवतात, निसर्गाला हानी पोहोचवतात, त्यावेळेस पर्यावरणामध्ये असणाऱ्या किंवा निसर्गामध्ये असणाऱ्या गोष्टींमध्ये असमतोल निर्माण होतो, म्हणजे त्याचं संतुलन बिघडतं आणि त्याचा परिणाम मुख्यत्वे पर्यावरणामधल्या किंवा निसर्गामधल्या कोणत्या घटकांवरती होत असतो? जैविक घटकांवरती होत असतो. ठीक, इथपर्यंत झालं. आता तिसरा मुद्दा, निरीक्षण करा आणि माहिती भरा. काय करायचंय? तुमच्या सभोवतालचे पर्यावरणाचे निरीक्षण करा आणि खाली दिलेल्या अपूर्ण हा जो ओघ तक्ता आहे किंवा फ्लो चार्ट आहे तो पूर्ण करा. मग ओघ तक्ता पूर्ण करायचा आहे, एकदम सोपा आहे. आपण आता ज्या गोष्टी पाहिल्या त्याच त्याच्यामध्ये भरायच्यात. मग समजा कुठे गेला? इथे काय सांगितलंय? पर्यावरणावर परिणाम करणारे घटक. तर पर्यावरणावरती परिणाम करणारे घटक दोन प्रकारचे आहेत. काही असू शकतात जिथं मानवाचा हस्तक्षेप आहे ते मानवी घटक, आणि काही घटक कोणते येतं? नैसर्गिक. जसं की नैसर्गिक घटक कोण कोण झाले? एक भूकंप. मग आपण बाकीचे कोण लिहिले? पूर, दुष्काळ, ज्वालामुखी, हे कोण येतं? नैसर्गिक घटक ज्याचा पर्यावरणावरती परिणाम होऊ शकतो, जे पर्यावरणाला हानी पोहोचवू शकतात. त्याच्यामुळे निसर्गाचा समतोल किंवा निसर्गाचा समतोल बिघडून म्हणजे असमतोल येऊ शकतो आणि म्हणून निसर्गातल्या जैविक घटकावरती त्याचा काय होऊ शकतो? परिणाम. तसंच मानव निर्मित घटक कोणते येतं? जंगलतोड, कारखान्यातून बाहेर टाकला गेलेला धूर, रासायनिक द्रव्य, प्लास्टिकचा वापर, पाण्याचं केलेलं प्रदूषण, हे कोणते घटक येतं? मानव निर्मित घटक येतं. मग असे दोन प्रकारचे घटक कोणावरती परिणाम करत असतात? पर्यावरणावरती. आता हा झाला आपल्या लेक्चरचा तिसरा पॉइंट. ठीक आहे. आता चौथा शेवटचा टप्पा आपल्या लेक्चरचा कोणता? तर गांधीजींनी दिलेलं एक महत्वाचं वचन आहे. काय वचन आहे? प्रत्येकाची गरज पूर्ण करण्यास पृथ्वी समर्थ आहे. प्रत्येकाची गरज पूर्ण करायला पृथ्वी समर्थ आहे, परंतु कोणाची हाव पूर्ण करण्यास नाहीये. याचा अर्थ काय?
की पृथ्वी जी आहे ती प्रत्येकाची गरज पूर्ण करू शकते, पण गरज करण्यासाठी ती आपण होण्याची समर्थ आहे, परंतु प्रत्येकाची हाव पूर्ण करण्यासाठी पृथ्वी असमर्थ आहे। याचा अर्थ पृथ्वी प्रत्येकाची गरज तर पूर्ण करू शकते, पण काय पूर्ण करू शकत नाही, हाव पूर्ण करू शकत नाही। इथून काय सांगायचंय, ठीक आहे, मागे स्लाइड वरती खूप काही लिहिलेलं आहे, त्याच्यात आपल्याला काही जास्त अर्थ नाहीये किंवा जास्त त्याच्यामध्ये कामाच्या गोष्टी नाही येतात, फक्त काही उदाहरणं दिले तर ज्याच्यावरून हेच गांधीजींचं वचन ऐकायला जरी खूप सोपं असेल तरी त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये अर्थ आहे, म्हणून आपण त्याच्या 2 स्लाइड बनवल्या आता, एकावरती गरज आणि एकावरती आपण काय समजून घेणार तर हाव। ठीक आहे, तर पहा काय म्हणतात गांधीजी या ठिकाणी, त्यांचं असं म्हणणं आहे की निसर्गात जेवढे पण प्राणी राहत आहेत, आपण राहतोय, आपल्यासोबत इतर प्राणी राहत आहेत, ठीक आहे। आता आपण म्हणू शकतो की निसर्गाला जर पाहिलं किंवा पर्यावरणाला पाहिलं तर सगळ्यात जास्त हानी पोहोचवणारा प्राणी कोणता असेल तर तो कोणता आहे, मानव प्राणी। कारण मानव प्राणी स्वतःच्या गरजेपोटी म्हणण्यापेक्षा स्वतःच्या हवेपोटी, स्वतःच्या फायद्यासाठी ज्या नैसर्गिक गोष्टी आता झाडं असतील, जंगल असतील किंवा आपण म्हणूया की नद्या असतील, यांचं खूप मोठ्या प्रमाणात जंगल तोड करू लागलाय, नदीमध्ये प्रदूषण करू लागलाय, मानवाच्या कृत्यांमुळे हवेचं प्रदूषण होऊ लागलंय, मातीचं प्रदूषण होऊ लागलंय, रासायनिक द्रव्य किंवा खूप जास्त प्लास्टिकचा वापर केल्यामुळं। या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून मानव करतोय काय तर निसर्गाला हानी पोहोचवतोय। गांधीजींना काय सांगायचंय की तुमची जी आता गरज काय असते, जगण्यासाठी ज्या मूलभूत गोष्टी येतात ती आपली कोण असते, गरज। तर गांधीजींना म्हणायचंय की निसर्गात एवढ्या गोष्टी आहेत, निसर्गात एवढे संसाधने नक्कीच आहेत की निसर्ग प्रत्येकाची गरज पूर्ण करू शकतो। प्रत्येकाला कोण पाहिजे पिण्यासाठी, स्वच्छ पाणी, प्रत्येकाला खाण्यासाठी कोण पाहिजे, अन्न, प्रत्येकाला राहण्यापुरती कोण पाहिजे, जागा, घर, निवारा, छप्पर पाहिजे, प्रत्येकाला आपण होण्या की अंग झाकण्यापुरते कोण पाहिजेत, कपडे किंवा वस्त्र पाहिजेत। तर गांधीजींचं म्हणणं आहे की निसर्गात एवढ्या गोष्टी आहेत, निसर्गात संसाधने जे आहेत ते मर्यादित आहेत, निसर्गात ज्या गोष्टी आहेत त्या मर्यादित येतात, परंतु तरी सुद्धा त्या आपल्याला पुरेशा येतात की ज्याच्या माध्यमातून आपली गरज म्हणजे आपली बेसिक नीड जी असते, तुमच्या मूलभूत गरजा भागू शकतात, परंतु तुमची हाव नाही भागू शकत। मग आता गरज काय आहे तर ज्या मूलभूत गोष्टी जीवनासाठी आवश्यक येतात, आम्हाला पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, खाण्यासाठी स्वच्छ अन्न मिळालं पाहिजे, राहण्यापुरती जागा मिळाली पाहिजे, घालण्यापुरते अंग झाकण्यापुरते कपडे मिळाले पाहिजेत, ह्या आमच्या कोण झाल्या, गरजा। ह्या सगळ्यांच्या गरजा भागवण्यासाठी कोण समर्थ आहे, पृथ्वी समर्थ आहे। म्हणजे पृथ्वीवरती तेवढ्या गोष्टी आहेत, तेवढे संसाधन आहेत की प्रत्येक मानवाची गरज पृथ्वी भागू शकते, परंतु गरजेपेक्षा एखादी गोष्ट स्वतःकडे जास्त मिळवण्याचा प्रयत्न, गरजेपेक्षा जास्त गोष्टी एखाद्या स्वतःकडे साठवण्याचा प्रयत्न जो असतो त्याला म्हणतात हाव। ठीक आहे, मग जर समजा गरजेपुरतं तुम्हाला मिळतंय तर गरजेपुरतं सगळ्यांना देण्यासाठी पृथ्वी समर्थ आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त जर एखादा व्यक्ती हाव करत असेल तर कोणाचीही हाव भागवण्यासाठी पृथ्वी समर्थ नाहीये, म्हणजे पृथ्वी काय असमर्थ आहे। मग पहा काय इथं, प्रत्येकाची गरज पूर्ण करण्यास पृथ्वी समर्थ आहे, पण कोणाची हाव पूर्ण करण्यास नाहीये, असं कोणाचं म्हणणं आहे, महात्मा गांधींचा। याच्यातून काय म्हणतायत, या वचनाचा अत्यंत खोल अर्थ आहे आणि तो तुम्हाला गरज आणि हाव ह्याच्यामधील काय स्पष्ट करतोय, फरक स्पष्ट करतोय। जसं की गरज पूर्ण करण्याची क्षमता पृथ्वीकडे आहे, परंतु तुमची हाव पूर्ण करण्याची क्षमता कोणाकडे नाहीये, पृथ्वीकडे नाहीये। मग गरज जसं की गरज म्हणजे माणसाला जगण्यासाठी ज्या आवश्यक असणाऱ्या मूलभूत गोष्टी येतात, जसं की साधे आणि सन्मानाचे आणि निरोगी जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या वस्तू, फॉर एक्झाम्पल पिण्यासाठी स्वच्छ पाणी, खाण्यासाठी पुरेसं अन्न, डोक्यावर छप्पर आणि अंगावर घालण्यासाठी कोण आहे, वस्त्र। ह्या ज्या तुमच्या मूलभूत गोष्टी आहेत त्याला म्हणतात गरजा। सगळ्यांच्या गरजा भागू शकेल एवढे समर्थ आहे कोण, पृथ्वी। मग पहा स्पष्टीकरण, गांधी सांगतात की निसर्गात आणि पृथ्वीवरती एवढे संसाधन, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात रिसोर्सेस आहेत की ते जगातील प्रत्येक व्यक्तीची मूलभूत गरज सहजपणे, जर प्रत्येक व्यक्ती म्हणला की मला फक्त एवढंच पाहिजे, ज्या आमच्या मूलभूत गोष्टी आहेत, ज्या आमची गरज आहे, तर प्रत्येकाची गरज सहजपणे कोण पूर्ण करू शकतं, पृथ्वी। एवढे पृथ्वीवरती कोण येतं, संसाधन। जर संसाधनाचा योग्य आणि समान वाटप झाले तर कोणीही भुकेले किंवा निवाऱ्याशिवाय राहणार नाहीये। मग जर सगळ्यांनी गरजेपुरतीच राहण्यासाठी जागा वापरली, गरजेपुरतच पिण्यासाठी पाणी वापरलं, याचा अर्थ असा की जर सगळ्यांनी संसाधने पृथ्वीवरती ज्या गोष्टी येतात त्या स्वतःच्या गरजेपुरत्या वापरल्या तर सगळ्यांना समान गोष्टी मिळतील आणि कोणीही भुकेलं राहणार नाहीये किंवा कोणीही आपण म्हणूया पिण्याच्या पाण्याशिवाय राहणार नाहीये, कोणालाही कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही जर त्या संसाधनाचं सगळ्यांनी समान वाटप केलं, सगळ्यांनी त्याला फक्त गरजेपुरतच वापरलं तर। परंतु एकच व्यक्ती म्हणतोय की मलाच राहण्यासाठी
खूप सारे घरं पाहिजेत, मलाच राहण्यासाठी खूप सारी जागा पाहिजे, मीच एकटा खूप सारा पाण्याचा वापर करेल, मीच माझे कारखाने उभारण्यासाठी जंगल तोड करेल किंवा जंगल तोडून टाकेल, तर ती झाली गरजेपेक्षा काहीतरी जास्त अपेक्षा. ह्याला म्हणतात त्याची कोण? हाव. ती मात्र कोणाचीही पूर्ण करू शकत नाही. कोण? पृथ्वी. मग गरजा सगळ्यांच्या पूर्ण होतील, पण आता हाव काय सांग पा. जसं की हाव पूर्ण करण्यास पृथ्वी काय आहे? असमर्थ आहे. हाव म्हणजे गरज संपल्याच्या नंतरही अधिक मिळवण्याची, अधिक साठवण्याची किंवा इतरांपेक्षा जास्त उपयोग किंवा उपभोग घेण्याची अमर्यादित इच्छा, जी की कधीच पूर्ण होत नाही. मग एखादी गोष्ट जेवढी आवश्यक आहे गरजेपुरती, त्याच्यापेक्षा जर ती गोष्ट तुम्हाला जास्त मिळवण्याची, स्वतःकडे जास्त साठवण्याची, त्याच्यापेक्षा त्या गोष्टीचा जास्त वापर म्हणजे तिचा उपयोग किंवा उपभोग करण्याची जी इच्छा असते, तिला म्हणतात हाव, जी की कधीही पूर्ण होत नसते. म्हणजे गरजा पूर्ण होतात पण काय पूर्ण होत नसते? हाव पूर्ण होत नसते. मग पहा उदाहरणार्थ, गरजेपेक्षा जास्त कोण? जमीन. एक व्यक्ती काय म्हणतोय? मला सगळी जमीन पाहिजे. ज्या जमिनीमध्ये 50 लोक राहू शकतात, ती जमीन जर एकाच व्यक्तीने घेतली तर एका व्यक्तीच्या हवेमुळं बाकीच्या 50 लोकांच्या मूलभूत गरजा सुद्धा काय नाही झाल्या? पूर्ण नाही झाल्या. कारण त्याच्यात किती लोक राहू शकत होते? 50. मग गरजेपेक्षा जास्त जमीन, सोन्याचे किंवा पैशाचे आतोनात काय करणं स्वतःकडे? साठे. एकाच व्यक्तीसाठी अनेक आलिशान काय बांधलेत? बंगले. किंवा मोठ्या नफ्यासाठी नैसर्गिक कोण तोडले? तर जंगलं. तर ही कोण आहे? हाव आहे. मग पहा खाली काय झालं? स्पष्टीकरण. पृथ्वीवरील जेवढे संसाधन येतं ते मर्यादित येतं, ते कधी ना कधी संपणार येतं. मग पृथ्वीवरील गोष्टींचा वापर करताना आपण त्याचा गरजेपुरताच वापर केला पाहिजे, जेणेकरून आपल्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा टिकून राहिल्या पाहिजेत. पण यांचा जर तुम्ही प्रमाणापेक्षा म्हणजेच गरजेपेक्षा जास्त हौसेपोटी जर वापर करू लागलात तर कधी ना कधी हे संसाधन संपणार येतं. मग पहा, पृथ्वीवरील संसाधने मर्यादित येतं, जरी मर्यादित असतील तरी गरज पूर्ण करू शकतात. ती कितीही मोठी असली तरी कधीतरी काय येतं? संपणार आहेत. त्यामुळं जर काही लोकांनी आपल्या अमर्याद हवेपोटी त्यांचा काय केला? गैरवापर किंवा अतिवापर केला, तर ती संसाधने सगळ्यांसाठी पुरणार नाहीत. एकाची हाव पूर्ण करण्यासाठी अनेकांची गरज काय होते? अपूर्ण राहते. मग एक काय म्हणतोय की मला 10 घरं पाहिजे, 10 घरांसाठी मला 50 एकर जमीन पाहिजे. ठीक आहे, परंतु त्याच 50 एकर जमिनीमध्ये 50 लोकांचे घर होऊ शकत होते. मग एका व्यक्तीच्या हवेपोटी 50 लोकांची गरज पण काय राहिली? अपूर्ण राहिली. मग पहा, एकाची हाव पूर्ण करण्यासाठी अनेकांची गरज काय होते? अपूर्ण राहते. याच्यावरून काय कळतं? पृथ्वीवरती जे संसाधन आहेत ते जरी मर्यादित असतील, ते जरी कधी ना कधी संपणारे असतील, तरी सुद्धा पृथ्वीवरील जे संसाधन आहेत त्यामार्फत पृथ्वीवरील प्रत्येक मानवाची गरज पूर्ण होऊ शकते. परंतु त्यासाठी पृथ्वी समर्थ आहे. परंतु कोणाची जी आपण म्हणूया की हाव आहे, ती हाव पूर्ण करण्यासाठी पृथ्वी समर्थ नाहीये. म्हणजे पृथ्वी काय आहे? असमर्थ आहे. मग पहा, गांधीजींचा हा विचार आपल्याला साधे जीवन जगण्याचा आणि पर्यावरणाचा आदर करण्याचा काय देतो? संदेश. याचा अर्थ असा की आपण जर समाधानी राहून आपल्या गरजेनुसार संसाधनांचा वापर किंवा काय केला? उपभोग घेतला, तर पृथ्वी आपल्याला भरभरून देईल, म्हणजे सगळ्यांना गरजेपुरतं देईल. पण जेव्हा आपण लालसेने किंवा हवेने वागू लागलोत, हौसेपोटी त्याचा वापर करू लागलोत, तेव्हा आपण केवळ निसर्गाचाच नाही, आपण फक्त निसर्गाचाच नाही तर इतर लोकांचा सुद्धा काय हिरावून घेतो? हक्क हिरावून घेतो. आता एखादा व्यक्ती स्वतःला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त जमिनीचा वापर करतोय, त्याच्यापेक्षा जास्त घरं बांधतोय जिथं बाकीचे लोक राहू शकत होते, तर त्यांची गरज सुद्धा पूर्ण झाली ह्या एका व्यक्तीच्या कोणापोटी? हौसेपोटी. ठीक आहे, म्हणून गांधीजींचं एकंदरीत काय म्हणणं आहे की निसर्ग जो आहे तो तुमचा सर्वांचा किंवा जी पृथ्वी आहे ती सर्वांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी समर्थ आहे, पण कोणाही व्यक्तीची आपण म्हणूया की काय त्या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला? समजा हाव. ठीक आहे, हाव पूर्ण करण्यासाठी मात्र ती समर्थ नाहीये, म्हणजे ती असमर्थ आहे. ठीक आहे, एवढे टॉपिक आपले होते. मग पहा, 4 टप्प्यामध्ये आपण आजचं लेक्चर पाहिलं. 4 टप्पे कोणते होते? तर पहिला टप्पा ज्याच्यामध्ये आपण 3 प्रश्नांचे उत्तर पाहिले. दुसरा टप्पा त्याच्यामध्ये आपण पाहिलं की काही मानव निर्मित आणि काही नैसर्गिक घटक आहे जे पर्यावरणाला हानी पोहोचवतात, ज्याच्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडतो आणि त्याच्यामुळे निसर्गातले जे सजीव होतं त्याच्यावर त्याचा परिणाम होतो. ठीक आहे, नंतर आपण पाहिलं एक तक्ता, पर्यावरणावरती परिणाम करणाऱ्या घटकांचा एक तक्ता होता, मानव निर्मित घटक आणि नैसर्गिक घटक. आणि नंतर पाहिले गांधीजींचं वचन, जे की वचन एकाच लाईनचं आहे, एकाच ओळीचं आहे, परंतु त्याच्यामध्ये खूप महत्वाचा अर्थ लपलेला होता. त्याच्यामुळे आपण त्याला 2 सेपरेट स्लाइडवरती त्याचा अर्थ पाहिला. एका स्लाइडवरती आपण पाहिला गरजेचा अर्थ आणि एका
वरती पाहिला आपण एखाद्या हाव म्हणजे काय असतो त्याचा अर्थ आणि दोघांमधला फरक स्पष्ट करून पाहिला. ठीक आहे, तर हे होतं आपलं लेक्चर क्रमांक 6, जे की आपल्या प्रकरण क्रमांक 4 ज्याचं नाव आहे पर्यावरणीय व्यवस्थापन या प्रकरणाशी संबंधित होतं. लेक्चर जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचंय. जर लेक्चरमध्ये सांगण्यात काही चुकलं असेल, एखादी गोष्ट सांगताना चुकली असेल तर किंवा लेक्चरबद्दल तुमचं काय मत आहे ते मत कॉमेंट बॉक्समध्ये खाली व्यक्त करायचंय. जर व्हिडिओ जास्तच आवडला असेल तर तुमच्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करायचंय आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचंय. चालतंय, भेटूया लेक्चर क्रमांक 7 मध्ये. तोपर्यंत थांबूयात. धन्यवाद.